भारताला हव्या असणाऱ्या दहशतवाद्यांची यादी पाकला पाठवण्यात येणार आहे। मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी पाकिस्तानला पाठवण्यात येणार आहे। हाफिज सईद, दाऊद इब्राहिम, मसूद अझहर भारताला हवेत याची यादी पाकिस्तानकडे जाणार आहे। तर भारत मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी पाकला देणार आहे। यामध्ये हाफिज सईद, दाऊद इब्राहिम आणि मसूद अझहर हे भारताला हवेत याची यादी पाकिस्तानला दिली जाईल। तर भारत मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी पाकिस्तानला देणार आहे। भारताला हव्या असणाऱ्या दहशतवाद्यांची यादी लवकरच पाकिस्तानला सोपवली जाईल। हाफिज सईद, दाऊद इब्राहिम आणि मसूद अझहर पाकिस्तानमध्ये मोकाट फिरतायत। मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांची यादी पाठवून त्यांना भारताच्या ताब्यात देण्याची मागणी पाककडे करणार। हाफिज सईद 26/11चा मुख्य सूत्रधार, तर दाऊद 1993च्या मुंबई ब्लास्टसाठी भारताला हवा आहे। मसूद अझहर जैशचा प्रमुख असून पुलवामा आणि इतर हल्ल्यांशी त्याचा संबंध आहे। पाकने विश्वसनीयता सिद्ध करण्यासाठी दहशतवाद्यांचा प्रत्यार्पण करावं असा आग्रह भारत करू शकतो। भारतीय एजन्सी इंटरपोलद्वारे रेड कॉर्नर नोटीसचा पाठपुरावा करते। पाकमध्ये मोठे धोरणात्मक बदल होत नाहीत तोपर्यंत थेट प्रत्यार्पण अशक्य असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। सय्यद सलाउद्दीनला 2017 मध्ये अमेरिकेने जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलंय। काश्मीरमध्ये हल्ले घडवून आणण्यात हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाउद्दीनचा सहभाग आहे।